जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय. मी मोहिनी खोत समर्थरचित सुंदरकांड ह्या विषयावर विवरण करते आहे. श्री समर्थ रामदास स्वामी 350-400 वर्षापूर्वी महाराष्ट्रात घडलेला एक चमत्कारच म्हणावा लागेल. महाराष्ट्राच्या संतभूमीच अवतार धारण केलेला एक अमूल्य असा हिराच म्हणजे समर्थ रामदास स्वामी. लहान वयातच रामशोधासाठी घरदार सोडलं आणि अफाट अशी ग्रंथसंपदा निर्माण करून आणि समर्थांनी आपलं नाव जणू अजरामरच केलेलं आहे. त्यांच्या आत्माराम, दासबोध आणि मनोबोध ह्या प्रस्थानत्रयींसोबतच अनेक प्रकारचे अभंग, भारुडं, स्फुटकाव्य, ओव्या आणि पत्र, सवाया आणि त्यासोबतच असलेलं हे अतिशय सुंदर आणि श्रेष्ठ असलेलं सुंदरकांड. ह्या सुंदरकांडामध्ये रामायणातील हनुमंताच्या पराक्रमाचं वर्णन केलेलं आहे आणि ते अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं आहे. ज्याप्रमाणे भागवतात दशमस्कंद श्रेष्ठ आहे असं म्हटलं जातं, तसंच या सगळ्या रामायणात हे सुंदरकांड अतिशय श्रेष्ठ अशा दर्जाचं म्हणवलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं असं की रामायणामध्ये इतर सगळ्या कांडांना कुणाला बालकांड, अयोध्याकांड, किष्किंधाकांड अशी नावं दिलेली आहेत, पण समर्थांनी या हनुमंताच्या पराक्रमाला सुंदरकांड असं वैशिष्ट्यपूर्ण नाव दिलेलं आहे. त्याला त्यांनी कांड सुंदर्य असं पण काही ठिकाणी म्हटलेलं आहे. समर्थांनी लिहिलेल्या ह्या सुंदरकांडामध्ये हनुमंताची लीला वर्णन केलेली आहे. प्रभू श्रीराम म्हणजे भगवंत, तर त्यांची लीला तर विलक्षणच आहे, पण त्यांचा दास असलेल्या हनुमंताची लीला ही अतिशय सुरस आणि गोड अशा प्रकारची आहे आणि म्हणूनच याला सुंदरकांड असं नाव पडलेलं आहे. सुंदरकांड नाव का दिलं असेल असा जेव्हा प्रश्न पडतो, कारण सगळं जे समर्थांचं वर्णन आपण जेव्हा वाचतो किंवा ऐकतो त्यावेळेला लक्षात येतं की अतिशय असे कठोर किंवा थोडे कडक प्रकारचे शब्द वापरून समर्थांनी सुंदरकांडामध्ये हनुमंताचा पराक्रम वर्णन केला आहे आणि तरीसुद्धा त्याला त्यांनी सुंदर असं नाव दिलेलं आहे. तर हे सुंदरकांडामध्ये मारुतींच्या गुणविशेषांचा आणि पराक्रमाचं वर्णन समर्थ आपल्यासमोर मांडत आहे. आपल्या भक्ताच्या पराक्रमाचं कौतुक भगवंत स्वतः बघतात आहेत. भक्ताचा अचाट असा पराक्रम त्यांना सुंदर वाटतो आहे आणि मनाला प्रसन्नता प्रदान करणारा अशा प्रकारचा हा बुद्धिमताम वरिष्ठम असलेला हनुमंत आणि त्याच्या पराक्रमाला समर्थांनी सुंदरकांड असं नाव दिलं आहे. युद्धकांड ह्या सुंदरकांडाच्या 101 अशा ओव्या समर्थांनी रचल्या आहेत. प्रथम ओळीतच श्री समर्थांनी मंगलाचरण केलं आहे आणि नमो सर्व कर्ता चित्तो विश्वभर्ता असं वर्णन करताना विश्वाचा कर्ता आणि भरणपोषण करणारा जो भगवंत प्रभू श्रीराम आहे किंवा निर्गुण निराकार असं परमेश्वराचं स्वरूप आहे, त्याला समर्थांनी पहिल्या प्रथम वंदन केलेलं आहे. मग जेव्हा सीता शोधासाठी श्रीराम आणि लक्ष्मणासह किष्किंधा वनामध्ये आले आणि तिथून ऋष्यमुख पर्वतावर ज्या वेळेला ते श्रीराम आले आणि मग सुग्रीव हनुमंताला म्हणाला की 2 कुणीतरी बटुवेश धारण केलेले आणि धनुष्य बाण घेतलेले पराक्रमी वीर असे दिसत आहेत, बहुतेक सुग्रीवानी पाठवले की काय हे तू बघून ये. असं जेव्हा हनुमंताला सुग्रीव म्हणाला तेव्हा हनुमंताने बटुवेश धारण केला आणि अत्यंत लीन भावनेने आणि नम्रतेने श्रीरामांसमोर येऊन उभा राहिला. आपण कोण, कोठून आलात हे विचारतानाच हनुमंतानी आपलीही अतिशय नम्रपणे या रामांना ओळख करून दिलेली आहे.
रामांना आणि जेव्हा त्याचं बोलणं रामचंद्र ऐकतात तेव्हा प्रभू राम अतिशय गौरव करतात लक्ष्मणाजवळ हनुमंताचा, की अरे लक्ष्मणा बघ, हा जो वीर आलेला आहे केवढा सुंदर बोलतो आहे, कितीतरी त्याचं मधुर अशा प्रकारचं बोलणं आहे. समर्थ हनुमंताचाच अवतार, आणि हनुमंत आणि समर्थ दोघंही रामचंद्रांचे दास. समर्थ आणि हनुमंत ह्यांचा जेव्हा संबंध आपण बघायला जातो तेव्हा लक्षात येतं की समर्थांना हनुमंतांनी वेळोवेळी सहाय्य केलेलं आहे. अगदी बालवयात वयाच्या 7व्या वर्षी जेव्हा रामचंद्रांच्या भेटीची आणि अनुग्रह मिळावा अशी समर्थांना ओढ लागली होती, त्यावेळेला जांबच्या मारुती मंदिरात समर्थ बसले असताना हनुमंतानीच त्यांना आणि रामचंद्रांचं दर्शन घडवून दिलेलं आहे. पुढे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की टाकळीला ज्या वेळेला पुरश्चरण केलं 12 वर्ष, त्याही काळामध्ये हनुमंत कपिरूपाने एका वृक्षावर येऊन बसत असे आणि त्यांनी त्याही वेळेला रक्षण केलेलं आहे असं आपल्याला बघायला वाचायला मिळतं. असे हे दोघेही असलेले श्रीरामांचे दास आणि अलौकिक अशा प्रकारचं त्यांचं दास्यत्व ह्या संपूर्ण सुंदरकांडामध्ये समर्थांनी वर्णन केलं हनुमंताचं. दुसऱ्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, हनुमंताला महावीर महारुद्र अशा प्रकारचे त्यांनी संबोधनं वापरली आहेत. प्रभू श्रीराम आणि सुग्रीव यांची मैत्री, वालीचा वध, सगळे प्रसंग आपल्याला रामायणात ज्ञात आहेत. तेव्हा सीता शोधासाठी आता सगळ्यांना निघायचं असं ठरलं आणि वीरांच्या फौजा बनवल्या आणि 4ही दिशांना वानरवीर निघालेले आहेत. हनुमंतासह नल, नील, जांबुवंत, अंगद आणि स्वतः हनुमंत दक्षिण दिशेकडे निघाले. त्यावेळेला समर्थ म्हणाले, सीताशुद्धी आणावया सिद्ध झाला. आता सीताशुद्धी आणायला निघालाय असं जेव्हा विचार आला, सीता शोध असं का नाही बरं लिहिलं असेल समर्थांनी? त्यावेळेला असा मनात जेव्हा विचार आला तेव्हा आठवलं की सुनील दादांनी एक वेळेला आपल्या व्याख्यानामध्ये सांगितलं होतं की सीता शोध असं न म्हणता समर्थांनी सीता शुद्धी असं म्हटलं आहे. कारण असं की रावणाने पळवलेली सीता जी होती ती मायावी सीता होती आणि मुळामध्येच ही सीता जी आहे ती रामचंद्रांनी अग्नीच्या स्वाधीन करून दिलेली होती. त्यामुळे ही सीता आणि मायावी सीतेचा काय शोध घेणार हनुमंत, जे स्वतः मायातीत आहेत, मायेच्या पलीकडे जे आहेत, जे चिरंजीव आहेत, अशा हनुमंतांनी मायेचा शोध कसा लागणार? म्हणून त्यांनी सीताशुद्धी असा शोध जणू काही समर्थांनी वापरला असं वाटतंय. आणि म्हणून परमभक्त हनुमंत जे आहे त्यांनी ह्या सीता शोधासाठी जेव्हा ते निघाले मग की त्यानंतर श्रीराम आणि सुग्रीवांच्या आज्ञेने हनुमंत सीता शोधासाठी निघाले. सोबतच्या सगळ्या वानरांना त्यांनी 4ही दिशांना सांगितला शोध घ्यायला आणि अनेक नाना देश, अनेक कडे, पठारं, डोंगर, दर्या सगळीकडे सीतेचा शोध घेऊन सगळे वानर हिंडायला लागले. समर्थ म्हणतायत, पुरे पट्टने अट्टने धुंडिताती कपिवीर दाही दिशा हिंडिताती. 10 दिशांना कपिवीर हिंडायला लागले पण सीतेचा शोध कुठे लागेना. सीता शोधासाठी रामचंद्रांनी महिनाभराचा वेळ दिला होता. तो वेळही आता संपत आला होता. वने भुवने, कपाटे, विवरे, गुहा सगळं शोधून कपी सगळे दमले होते, थकले होते. दीनवाणे होऊन सगळेजण समुद्र तीरावर येऊन विसावले क्षणभर आणि मनात विचार चालू आहे की आता जर महिना सीतेचा शोध लागत नाही आहे, पुष्कळ प्रयत्न करून झाले, आता आपल्याला मरणाशिवाय काही गत्यंतर नाही आहे. कारण रामांचं, प्रभूंचं कार्य, श्री आपल्या स्वामींचं कार्य जर केलं नाही तर जिवंत राहण्यात काय बरं अर्थ आहे? आणि अशा विचारांनी सगळे वानरवीर आपल्या मरणाचाच विचार करायला लागले. आणि असा विचार करत असतानाच एकमेकांशी ते हे बोलतात आहे तेवढ्यातच हनुमंताला स्फुरण चढलं. जांबुवंताच्या प्रेरणेने त्यांनी त्यांच्या शक्तीला जागृत केलं आणि हनुमंताने एक भुभुक्कार केला आणि सगळ्यांना म्हणाला, म्हणे मारुती वीर हो स्थिर बैसा, तिन्ही लोक पाहून येतो तमासा. 3 लोकांमध्ये हिंडून मी सीतेचा शोध लावून येतो, तुम्ही सगळेजण फक्त इथे स्वस्थ राहा, कुणीही मरणाची भाषा बोलू नका.
आणि मग हनुमंतानी थोडंसं मागे सरकले आणि एक उड्डाण केलं. काय असतं, जेव्हा पुढे जायचं असतं तेव्हा थोडंसं मागे एक पाऊल टाकावं लागतं, तेव्हा आपल्याला गती प्राप्त करून घेता येते असं म्हटलं जातं. मग उंच उड्डाण केलं मारुतीने. समुद्रावरून जाताना त्या सेवकाला, दासाला स्वामींचं कार्य करायला निघालेले होते, पण अनेक अडथळे आले. मैनाक पर्वत आला आणि म्हणाला, माझ्याजवळ थोडासा विश्राम कर. सुरसा राक्षसीन आली, म्हणली की मला तुला खायचं आहे, तेव्हा माझ्या पोटात जायलाच हवं तुला आता. असं सगळं वर्णन सुंदर असं असताना आणि मग जेव्हा हनुमंताने विचार केला की स्वामींचं कार्य करायला मी निघालेलो आहे, कुठलाही अडथळा मला नको आहे, या कुणाचाही मला काही उपयोग करून घ्यायचा नाही, आणि म्हणून हनुमंतांनी सांगितलं की मी दास आहे आणि माझ्या स्वामींचं करण्यासाठी सेवक धर्म मी स्वीकारलेला आहे. आणि सेवकाचं कार्य काय असतं तर स्वामींचं कार्य पूर्ण होईपर्यंत अजिबात कुठल्याही दुसऱ्या विषयांकडे लक्ष द्यायचं नाही. कितीही प्रलोभनं आली तरी दास आपलं कार्य कधीही सोडत नाही. आपलं इप्सित जे असेल ते निश्चितपणे पूर्ण करतो. कुठल्याही आमिषांना तो सेवक बळी पडत नाही. आणि हा जो हनुमंताचा गुण समर्थांनी आपल्यासमोर इथे मुद्दाम विशेषत्वाने मांडलेला आहे. भगवंताचा खरा भक्त आणि दास आपलं ध्येय निश्चितपणे पूर्णत्वाला नेतो. आणि म्हणून अनेक संकट आली तरी हनुमंताने ती पायातळी तुडवली आणि आपलं इप्सित गाठण्यासाठी तो उंच उड्डाण करता झाला. समुद्र पार केला आणि त्रिकुटाचलावर जेव्हा आला त्यावेळेला ती सुवर्णाची चमचमणारी नगरी त्याला दिसली आणि हनुमंत आश्चर्यचकित झाला. हीच लंका असावी असं निश्चितपणे त्याला वाटलं. आणि म्हणून हनुमंत तिथं खाली उतरला. तेव्हा या हनुमंतानी लंकेचं वर्णन, लंकेचं सगळं जे रूप बघितलं तो आश्चर्यचकित झाला की अहो, केवढी सुंदर आहे ही लंका, इकडे सगळीकडे चमचम चमकते आहे. आणि ह्या लंकेच्या रक्षणासाठी किती जय्यत तयारी केलेली आहे रावणाने. सगळीकडं चारीकडे एवढा काही परकोट असा बांधलेला आहे की ज्याच्यामधून पार करून पलीकडे जाणं कुणाला सामान्य व्यक्तीला शक्यच नाही आहे. आणि म्हणून ह्या लंकानगरी अतिशय आखीव, रेखीव आणि अत्यंत सुंदर अशा प्रकारची आहे. मोठे मोठे गोपुरं आहेत, देवळं आहेत, मोठमोठे वाडे आहेत, भव्य असे महाल तिथे बांधलेले आहेत. आणि ते सगळं बघितलं आणि हनुमंताला अतिशय आश्चर्य वाटलं. ह्या ठिकाणी समर्थ असं म्हणत आहेत, वर्णन केलं आहे की गुहे गोपुरे देखिल्या धर्मशाळा. अशा ह्या इतक्या प्रकारची म्हणजे सुसज्ज अशा प्रकारची लंकानगरी आणि त्याचं वर्णन या आपल्याला ओवी क्रमांक 10 ते 17 या काव्यामध्ये समर्थ करून देतात आहेत. मग हे जेव्हा बघितलं आणि जेव्हा हनुमंत सूक्ष्मरूप धारण केलं, कारण बघितलं त्यांनी की कुठेही आपण आपल्या रूपात ह्या लंकेमध्ये प्रवेश करू शकत नाही, तेव्हा सूक्ष्मरूप असं वर्णन आहे की मशकासारखं, म्हणजे जणू काही माशी लहानशी किंवा बारीकसा डास असावा तशासारखं मारुतीने रूप घेतलं आहे आणि ते लंकेमध्ये प्रवेश केला. गुहे गोपुरे पाहिल्या धर्मशाळा, अकस्मात त्या देखिल्या बंदीशाळा. आणि अकस्मात त्यांनी त्या बंदीशाळेमध्ये जेव्हा ते बघायला गेले तेव्हा काय दिसलं तर हिणासारखे देवते दीन झाले, नसे शक्तीना युक्ती पोटी गळाले. अतिशय हीनदीन झालेले सगळे देव, ज्यांना आपण ब्रह्मा विष्णू महेश या विश्वाचा स्थिती उत्पत्ती आणि लय करता मानतो, की जे सगळा विश्वाचा कारभार चालवणारे, अशा प्रकारच्या देवांनाही या बंदिवासात रावणाने ठेवलं आहे हे बघितलं. आणि ते सगळे देव अगदी हीनदीन झालेले, गळून गेलेले असे तिथे बसलेले पाहिले. आणि हनुमंताला अतिशय राग आला, अत्यंत राग आला आणि क्रोध त्यांचा अनावर झाला. कसं वर्णन केलेलं आहे बघा, एकनाथ महाराजांनी पण वर्णन केलं आहे की गणेश गाढवे वळी आणि लक्ष्मी पाणी भरी. आणि शनिदेवाला तर रावणाने पायातळीच तुडवलेलं होतं. हे सगळं देवांची ही अतिशय वाईट अवस्था बघून हनुमंताला अतिशय दुःख झालं आणि रागही आला, क्रोध आला. हनुमंताच्या मनात आवेश संचरला. देवांचा त्रास बघून त्यांना फार दुःख झालं. मनात काही विचार करून हनुमंत तिथून गुप्त झाले. मग
त्यांनी काय विचार केला की आता कसंही करून देवांना तर आपल्याला सोडवायचं आहे, हो नुसतं सीतेला सोडवायचं नाही रामचंद्रांना, तर ह्या सगळ्या देवांचीही सुटका करायची आहे आणि हे पण आपल्याला रामाला सांगायला लागणार आहे. हे सगळं मनात विचार केला आणि मग बहुमातले असे ते जे सगळे राक्षस होते, तया झोडिता दासमी राघवाचा, असा त्यांनी मनामध्ये विचार केला की आता या राक्षसांना चांगलं मी झोडपून काढतो. मग 20 ते 21 ते 50पर्यंत हनुमंताच्या शेपटीचा पराक्रम समर्थांनी यामध्ये वर्णन केलेलं आहे, जो साधारणपणे आपल्याला वाल्मिकी रामायणात वाचायला मिळत नाही. म्हणजे मिळतो पण तो नंतर आहे, अशोकवनात सीतेची भेट झाल्यानंतर. पण ह्या सुंदरकांडाचं वैशिष्ट्य मला जे लक्षात आलं ते असं की इथं हनुमंत लंकेमध्ये शिरल्याबरोबरच शेपटीने काही पराक्रम करतो आपल्या, आणि तो पराक्रम कसा आहे त्याचं समर्थांनी सुंदर इथं वर्णन केलेलं आहे. हनुमंत हा अत्यंत पराक्रमी असा नटनाटकू असलेला हनुमंत, रूपे भरभरीला तमे गरगरीला, म्हणजे असा प्रकारचं वर्णन सुंदर समर्थांनी केलं. आणि आपला देह गुप्त करून हनुमंतांनी पुच्छ आपलं लांब केलं, लांब पुच्छ वाढवलं आणि त्यांनी सगळी लंका नगरी व्यापून टाकली. मध्येच हे पुच्छ लोकांच्या घराघरामधून शिरायला लागलं, कुणाच्या अंगाशी वळवळ करतं आहे. लोकांना असं वाटायला लागलं की साप वगैरे आले की काय आपल्या लंकेमध्ये, आणि सगळे घराबाहेर पळायला लागले. कुणाच्या घरात जातात आहे, कुणाच्या गल्लीबोळात शिरतात आहे, राजवाड्यात शिरली आहे. रावणाच्या सभेमध्ये पण या शेपटीने उच्छाद मांडलेला आहे. लोकांना घराबाहेर पण पडू देईना, तोडफोड सुरू केली. आणि कुणी जर गडबड केली किंवा जर त्यांना हनुमंताच्या जवळ जरी येण्याचा प्रयत्न केला, तर शेपटीला पकडण्याचा जरी प्रयत्न केला तरी शेपटाने त्याला बांधायचं आणि उंच आकाशात फेकून द्यायचं. अशा प्रकारचा हनुमंताने पराक्रम सुरू केला. गुरे ढोरे राक्षस ह्या सगळ्यांना बांधून ओढून पाडू लागला. या ओव्यांमधून समर्थांनी साहित्यातील सगळ्या रसांचा समावेश केलेला आहे. बघा, पडव लागले दैत्य नेटे भदादा, किती एकते दीर्घदेही भदादा, बदादा धदादा असा अनुप्रास साधून आणि समर्थांनी जणू काही इथे हास्यरसाची निर्मिती केली आहे. हे ऐकल्यावर आपल्याला खरोखरीच हसायला येतं. पण हनुमंत मात्र अदृश्य होता, त्यामुळे कुणाला दिसतच नव्हता. त्याचा पराक्रम तेवढा लोकांना दिसत होता. तो रस्ते अडवायला लागला आहे, पाणी रोखून धरलं, चुली पेटल्या होत्या त्यावर पाणी टाकून विझवून द्यायला लागला. कोणी प्रतिकार करायला आलाच तर त्याचे हातपाय बांधून टाकायला लागला आणि कुणाला ठोसे मारले, कुणाचे नाक कान गाल ओरबडून काढले हो हनुमंतानी, आणि दिवे विझवून सगळीकडे अंधार केला. अगदी हनुमंतानी रावणाच्या सभेत जाऊन बरे ठोसरे मारिले रावणाला सुद्धा मारायला कमी केलं नाही. चिरे सुंदरे फाडली रावणाची, करी भूषणे चूर मुक्ता फळांची. चिरे म्हणजे वस्त्र, त्या रावणाचे सुद्धा हनुमंतांनी वस्त्र फाडायला कमी केलं नाही. लोकांची तर वस्त्र फाडली. सगळेजण विवस्त्र होऊन लाजेने इकडे तिकडे धावायला लागले. पण अंधार केलेला होता, त्यामुळे कुणाचा पायपोस कुणात नाही, अशी विचित्र अवस्था तिथे झालेली होती. आणि म्हणून असंख्य राक्षस इकडे तिकडे लाजेने कुणी आपल्याला बघू नये अशा विचाराने धावत होते, पळत होते. सगळ्या लंकावासियांची या मारुतीने मोठीच फजिती केली. महावीर असे बलदंड पराक्रमी राक्षसही इकडे तिकडे पळायला लागले होते, विवस्त्र झाल्यामुळे लज्जित झाले होते. पण हनुमंतांनी सूक्ष्म रूप घेतल्यामुळं त्यांना कुणाला काही कळतच नव्हतं की हा पराक्रम कोण करतोय. दिसतं आहे ते एकच पुच्छ, ते वळवळतं आहे, त्याला पकडूही शकत नाही आणि त्याला काही आपण धरता येत नाही. सगळेजणं खूपच आश्चर्यचकित आणि अचंबित झाले आहे की हा कुठला पराक्रम आहे. आणि मग जेव्हा त्यांच्या लक्षात आलं होतं की हा मारुतीचं हे शेपूट आहे, त्यावेळेला आणि ह्या पराक्रमाच्या वेळेला हनुमंताला पुच्छकेतू असं इथं नाव पडलेलं आहे. हा सगळा त्याच्या शेपटीने केलेला पराक्रम, आणि म्हणून त्याला पुच्छकेतू असं म्हटलं आहे. मग या सभामंडपात रावणाच्या गेला आला होता, तिथून हनुमंतांनी एक उड्डाण घेतलं आणि तो सीतेचा शोध आपल्यासाठी महत्त्वाचा आहे या विचाराने अशोकवनामध्ये शिरला.
ओवी 50 ते 54 यामध्ये मग ते वर्णन केलेलं आहे समर्थांनी. अशोक वनामध्ये पोहोचल्यानंतर लपून बघितलं, म्लानवदन झालेली अशोक वृक्षाखाली अधोमुख सौंदर्यवती अशी जानकी माता त्यांनी बघितली आणि हळूच तिच्या पुढ्यामध्ये राममुद्रा टाकली. रामाची मुद्रिका सीतेने ओळखली. तिचे नेत्र भरून आले. करुण असा विलाप सीता मातेने करायला सुरुवात केली. तेवढ्यामध्ये हनुमंत तिच्या समोर येऊन हात जोडून उभा राहिला आणि रामाचा सर्व समाचार कथन केला. माते, आता दुःख करण्याची वेळ निघून गेली आहे. राम नक्कीच लवकरात लवकर इथे पोहोचणार आणि आपली सुटका करणार असा दिलासा सीता मातेला दिला. तेव्हा हनुमान आणि सगळं वर्णन जेव्हा रामचंद्रांचं सांगितलं, आतापर्यंतच्या ज्या जवळजवळ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जवळपास 10 महिने सीता रावणाच्या बंदिवासात होती. ह्या शेवटचे हे 2 महिने फक्त राहिलेले होते आणि त्यामुळे ह्या सीतेला मारुतीने सगळा जो पराक्रम आहे की वालीचा वध आहे, सुग्रीवानी कशी मदत केली आहे, कसे सगळे आम्ही वीर आणि तुमच्या शोधासाठी फिरतोय, हे सगळं वर्णन सांगितलं. आणि सगळं सांगितल्यानंतर सीतेला थोडासा विश्वास वाटला. ती जरा स्वस्थ झाली आणि मग तेव्हा हनुमंत असं म्हणतोय, बघा सेवक कसा असतो, दास कसा असतो, की माते मी किती वेळापासून हा शतयोजने पसरलेला समुद्र पार करून येतो आहे. इथे एवढा आपला स्वतःचा पराक्रम स्वतःच्या तोंडाने सांगितला नाही, पण सीतेला तिच्या भोवती असलेल्या ज्या पहारा देणाऱ्या राक्षसी होत्या त्यांच्याकडून कळला होता पुच्छकेतूचा पराक्रम आणि तो सगळा ऐकला. हनुमंत हळूच म्हणतात की माते मला भूक लागली आहे, तेव्हा या वनातले मी फळं खाऊ का? सीतामाता म्हणाली की हो, जी झाडाच्या खाली पडली असतील तेवढी फळं खावीत. कारण रावणाचं हे अशोकवन खास असा प्रकारचं त्याचं वन होतं, म्हणजे ज्याला आपण बगीचा म्हणतो. आज बहुतेक सगळे मोठमोठ्या शहरांमध्ये सुंदर सुंदर बगीचे असतात, तसाच हा रावणाचा सुंदर असा बगीचा होता. तिथं फळांची फुलांची खूप सुरेख अशी झाडं होती, वृक्ष होती मोठमोठी, आणि ती सगळी वृक्ष अतिशय सुंदर असल्यामुळे अशोकवन सगळ्या लंकावासियांनाच प्रिय होतं आणि तिथे सीतेला रावणाने ठेवलेलं होतं. तेव्हा सीतामाता म्हणाली की थोडी फळं खा, आपली क्षुधा शांत कर. आणि हनुमंत या वृक्षांकडे वळला. त्याने काही फळं भक्षण केली. झाडाखाली पडलेली खा असं जेव्हा हनुमंताला म्हटलं, झाडाखाली पडलेली किती मिळणार हो, एखाद दुसरं, तेवढ्याने कुठलं हनुमंताचं पोट भरणार. त्यांनी झाडं हलवायला सुरुवात केली. फळं खाली पडली की भरावर पोटभर खाऊन घेतली आणि पूर्ण पोट भरल्यानंतर अनेक उत्पात करायला सुरुवात केली. मोठे मोठे वृक्ष उपटले, मोडले, तोडले, वृक्षांचा डोंगरासारखा जणू काही ढीगच बनवला आणि सगळ्या लंकामध्ये जणू बोंबाबोंब सुरू झाली. हाहाकार माजला की अशोक वनामध्ये एक कुणीतरी कपी आला आहे आणि तो सगळ्या वनाचा विध्वंस करतो आहे. बहुबळाचे बहुवीर असे अनेक राक्षस तिथे आले हनुमंताला पकडण्यासाठी, पण कुणीही त्या कपीला पकडू शकेना. क्षणभरामध्ये हनुमंत इथे तर क्षणभरात तिथे धावतो आहे, कुणाच्याही हाती तो लागेना. आणि म्हणून त्या राक्षसांनी काय केलं तर गुल्लेरी घेतल्या, दगडं घेतले, आपल्याजवळचे काही शस्त्र जे असतील ते हनुमंताला फेकून मारायला सुरुवात केली. हनुमंत त्यामुळे अधिकच चवताळला. त्यांनी अधिकच विध्वंस सुरू केला. इकडे रावणाला जेव्हा हे वृत्त कळलं, त्यांनी आपल्या अक्षय नावाचा जो मुलगा होता त्याला पाठवलं की जा, कुणीतरी कपी विध्वंस करतोय तेव्हा त्याला पकडून आण. आणि अक्षय तिथे आला. अक्षय समोर आला आणि आता हनुमंताला तो पकडणार. तेवढ्यामध्ये हनुमंतानीच एक जबरदस्त ठोसा लगावला आणि त्या अक्षयाला यमसदनीच पाठवलं एकदम. आणि असा तो हनुमंताचा पराक्रम. त्यानंतर या कितीतरी राक्षस एकत्र आले आणि त्यांनी मारुतीला पकडण्याचा प्रयत्न सुरू केला, पण कुणालाही मारुती आटोपेना. सगळे वीर राक्षस गळून गेले, थकून गेले. कपीने मात्र मोठा भुभुक्कार केला आणि पुन्हा मोठे मोठे वृक्ष उपटून त्या दैत्यांवरच फेकायला सुरुवात केली. दैत्य सगळे भूमीवर पडायला लागले. अक्ष मरून पडल्यामुळे मुळातच सगळ्या राक्षसांना अतिशय दुःख झालं होतं.
मंदोदरीच्या कानी जेव्हा ही वार्ता पोहोचली तेव्हा तिलाही अतिशय वाईट वाटलं आणि ती पण खूप विलाप करायला लागली. रावणाला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा रावण म्हणाला की अरे, एकलाच आहे तो कपी असं तुम्ही म्हणता आणि एवढे सगळे वीर, तुम्ही त्याला पकडू शकत नाही, तो तुम्हाला आटोक्यात आणता येत नाही. तर त्यांचे सेवक किंवा ते सैनिक काय म्हणायला लागले रावणाचे की अहो महाराज, हा कपी आम्ही त्याला पकडण्यासाठी जेव्हा पाश टाकतो तो मोठा करून टाकला तर हा सूक्ष्म रूप घेतो आणि त्यामध्ये सापडतच नाही, आणि जेव्हा लहान आम्ही करून टाकतो तेव्हा हा भव्य रूप घेतो आणि त्यामध्ये तो पकडल्याच जात नाही. पुष्कळ प्रयत्न केला आहे, आम्ही सगळे थकून गेलो आहे, गळून गेलो आहे, असं जेव्हा सांगितलं. उदंड दैत्यसेना हनुमंतानी मारली आहे यावेळेला आणि तरी तो पकडल्या जात नाही, हे सगळं ऐकलं आणि रावणाने प्रत्यक्ष बंदिवासात असलेल्या ब्रह्मदेवाला बोलवलं आणि आज्ञा केली की तुम्ही जा आणि तो जो कोण कपी आला आहे त्याला पकडून माझ्यासमोर आणा, नाहीतर आता तुमचा मृत्यू अटळ आहे असं समजा. आपण बघितलं की देव बिचारे गलित गात्र दीनहीन झालेले असे होते आणि म्हणून ब्रह्मदेव बिचारे खाली मान घालून या हनुमंताला पकडण्यासाठी अशोकवनात आले. आपल्यासोबत त्यांनी बरेच जमाव बरोबर घेतलेला होता. हनुमंतासमोर येऊन त्यांनी हनुमंताला नमस्कार केला. बघा, विचित्र आहे ना, भगवंत भक्ताला वंदन करतात आहे, पण ब्रह्मदेवाला पूर्ण कल्पना होती की हा हनुमंत भगवान शंकराचा अवतार असलेला आणि त्या प्रभूंच्या कार्यासाठी ज्यांनी जन्म घेतलेला आहे, तेव्हा त्याच्याकडून जे कार्य व्हायचं आहे ते म्हणजे निश्चितपणे सीता शोधाचं आणि त्याच्या सोडवणुकीचं आणि रावणाच्या बंदोबस्ताचं काम होणारच होणार. आणि म्हणून मग ह्या ब्रह्मदेवानी या प्रार्थना केली हनुमंताला की बाबा रे, आता यावेळी तुम्ही शांत व्हा, माझ्यावर कृपा करा, मला तुम्हाला पकडू द्या, नाहीतर माझं मरण अटळ आहे. आणि जेव्हा विरंचीची ही प्रार्थना हनुमंतानी ऐकली तेव्हा तो दास आपल्या ह्या प्रत्यक्ष भगवंतासमोर नम्र झाला आणि तो आपल्याला पकडून देण्यासाठी शांतपणे उभा राहिला. कपिवीराने मोठीच पहिले तर खरं तर गर्जना केली होती, भली मोठी गडगडाट ढगांचा व्हावा अशा प्रकारचा तो कडाडला होता, पण ब्रह्मदेवाचा मान ठेवावा आणि म्हणून त्यांनी स्वतःला पकडू दिलं. मग सगळ्यांनी त्याला पकडून या राक्षसांनी रावणाच्या सभेमध्ये आणून त्याला उभं केला. तेव्हा सगळे राक्षस त्याला विचारायला लागले जाता जाताना, अरे तुझा मृत्यू कशात आहे ते तरी सांग, इतका वेळ झाला तू पकडल्या जात नाही आणि रावण आम्हाला सारखी आज्ञा करतोय की त्याला मारून टाका, तुझा मृत्यू कशात आहे. असं जेव्हा त्या हनुमंताला विचारलं तेव्हा हनुमंत म्हणाला की माझ्या रामरायांनी मला अभयदान दिलेलं आहे, कृपाळू अशा रामरायांनी मला कळी काळाचं भय नाही अशा प्रकारचं चिरंजीवत्व दिलेलं आहे, त्यामुळे मला माझा मृत्यू होऊच शकत नाही. पण हे सामान्य माणसाला खरंच वाटणार नाही. आपल्याला समर्थ सांगतात ना, जो जे आकारास होतं ते नष्ट होतच होतं. आणि म्हणून सगळ्यांना असं वाटायला लागलं की हनुमंत कशाने तरी मरणारच आहे. पण हनुमंताला भगवंताने वरदान दिलेलं आणि चिरंजीवत्व प्राप्त करून दिलेलं होतं. तेव्हा रावणासमोर उभं केलं. रावण म्हणतो, अरे पाहता काय, ह्याच्या शेपटीमध्ये असेल याचा मृत्यू, तेव्हा याच्या शेपटीला धरा, त्याला कपडे बांधा, त्याच्यावर तेल ओता आणि त्याला आग लावून द्या. ह्या सगळ्यांनी जेव्हा हे ऐकलं तेव्हा सगळे मोठे मोठे राक्षस धावले, हनुमंताच्या शेपटीला पकडलं. ती शेपटी लांब 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 होत चालली आहे. गावातली सगळी कापडं आणली आहे, जितकी कापडं आणली तेवढी कमीच पडावी, शेपटी अधिकच लांबत जावी. आणि असं करता करता थकून गेले कपडे बांधताना. पण राक्षस दुसरे समोर आले, त्यांनी शेपटीला गुंडाळली कपडे आणि मग त्याच्यावर तेल ओतून आणि त्याला आग लावून दिली. शेपटी असंभाव्यपणे अशी जेव्हा लांबत चालली होती तेव्हा असं सांगावंसं वाटतं किंवा असा एक विचार मनात आला की जेव्हा रामांचा अवतार भगवंत घेणार होते त्यावेळेला भगवान शंकर मारुतीच्या रूपात अवतार घेणार होते. तेव्हा पार्वती माता असं म्हणाली की मला पण तुमच्याबरोबर यायचं आहे, कारण जिथं शिव तिथं शक्ती असणारच.
तर म्हणाले की नाही, यावेळेला मी ब्रह्मचारी रूपात राहणार आहे, तेव्हा तुम्हाला येता येणार नाही. भगवान शंकरांनी असं म्हटल्यावर पार्वती मातेला प्रश्न पडला की आता कसं करायचं, आपल्या शिवासोबत तर आपल्याला राहायला हवं. तेव्हा असं वर्णन आहे की त्या शेपटीमध्ये ही शक्तिरूपाने पार्वती माता अवतरली आणि म्हणून मग त्या शक्तीचा हा सगळा पराक्रम किंवा ही शक्ती त्या शेपटीमध्ये आलेली आहे. शिव आणि शक्ती याशिवाय विश्वाचा कार्यभार कसा चालणार, आणि म्हणून पार्वती माता शक्तिरूपाने शेपटीमध्ये अवतीर्ण झाल्या. कपीच्या लांगुलाला, लांगुल असा शब्द शेपटीसाठी इथं समर्थांनी वापरला आहे. त्या लांगुलाला कपडे गुंडाळून जेव्हा आग लावली तेव्हा ती आग काही केल्या पेटेना, धूरच धूर झाला. मग रावण स्वतः समोर आला आणि त्या शेपटीला त्यांनी फुंकर मारली. जिथे आग लावली तिथे फुंकर मारली आणि फुंकर मारल्याबरोबर आग भडकली आणि रावणाच्या दाढीमिशा जळून गेल्या. म्हणजे अगदी न कळतपणे ह्या हनुमंताने रावणाची फजिती केली. बळे चेतला वन्य नेटे भडाडी, कडारीत ज्वाळा दडाडी धडाडी, असं अतिशय आवेशपूर्ण असं समर्थांनी वर्णन केलेलं आहे. नंतर हा हनुमंताचा पराक्रम काय बहारदार अशा प्रकारचा समर्थांनी वर्णन केलं. कपिवीर तो वाढ झाला उडाला, पुढे जाळीता जाहला त्रिकुटाला. सगळा त्रिकुटाचूल पर्वत जो आहे, ज्याच्यावर लंका नगरी वसलेली आहे, त्या सगळ्या लंका नगरीला त्यांनी जाळून टाकलेलं आहे. घराघरांमध्ये घुसलेले आहे, घरांमध्ये आग लावली, राजवाड्यांना आग लावली आहे, महालांना आग लावली आहे, वने उपवने कड्या कपारं सगळीकडे आग लावली. गुहा गोपुरा माझी तो पुच्छ घाली, आणि सगळीकडे असा आग लावत सुटलेला हनुमंत जो आहे तो धावतो आहे. सगळे नुसते अचंब्याने बघतात आहे, कुणालाही कळे ना की याला आता आवरावं कसं. म्हणतात ना, कराला एक गेलं एक आणि झालं भलतंच, असं रावणाच्याही मनात आलं की हे भलतंच काहीतरी झालं, आपण याला मारायला ठरवलं तर तोच आपल्या सगळ्या नगराचा विध्वंस करतो आहे. बिदी हाट बाजार चौबार कुंभे, पळे बोंबली नागिवा लोक नाचे. सगळे जे हाट बाजार ह्या सगळ्यांमधून हनुमंतानी तो जाळत सुटला आहे आणि ते सगळे बघतात आहे. सगळे विवस्त्र हनुमंतानी केल्यामुळे सगळे लाजेने चूर झालेले आणि इकडे तिकडे पळतात आहे. तो पराक्रम बघून सगळे अचंबितच होऊन गेले. सगळीकडे असा गोंधळ माजलेला होता, पळापळ सुरू झाली होती. कुत्रे मांजरे गुरे ढोरे सरडे मेंढरे आणि मोठमोठे घोडे हत्ती कुणीही त्या आगीतून वाचत नाही असं झालं होतं. त्यामुळे लोक पळायला लागले की तो तिथं जायचा आणि पुच्छ तिथं जाऊन त्यांना आग लावायची. अशा प्रकारची सगळीकडे हनुमंतांनी अतिशय म्हणजे विध्वंस सुरू केला आणि लंका नगरीचा सगळा नाश आत्ताच होतो की काय असं सगळ्या त्यांच्या प्रजाजनांना वाटायला लागलं. धावत आहे भोवत आहे, असा सगळेजण इकडे तिकडे धावत आहेत आणि त्यांच्या मागे हनुमंतही धावतो आहे आणि सगळ्यांना पळवून लावतोय. कसा करत होता, फिरे गरगराटे कपी चक्र जैसा, विधी शक्र आवेग्र पाहे तमासा. जसं चक्र भगवंताच्या हातामधलं गरगर गरगर फिरतं आणि ज्याचा हवा त्याचाच बरोबर वेध घेतं, त्याप्रमाणे हा हनुमंत गरगर गरगर फिरायचा आणि जिथे नाही विध्वंस झाला त्या ठिकाणी आपली शेपटी लांब करून नेऊन आणि तिथला विध्वंस करायला लागला. अशा प्रकारचा सगळा तो हनुमंताचा पराक्रम जे सगळे देवसुद्धा बंदिवासात असलेले अचंबित होऊन बघायला लागले. मध्येच हनुमंताने दारूमध्ये शेपूट बुडवली. दारू जे याच्यासाठी असते ना, बॉम्ब बनवायचे किंवा दारूगोळा ज्याला म्हणतो, त्यामध्ये दारू बुडवली आणि ती आकाशामध्ये उंच शेपटी आपली उडवली. सगळीकडे दारू आणि त्यामुळे आकाशात सुद्धा आग लागलेली आहे असं दिसायला लागलं. तडाडी थडाडी भडाडी घडाडी असं वर्णन अशा विलक्षण शब्दात समर्थांनी वर्णन केलं आहे त्या आगीचं. असा पराक्रम करतो आहे हनुमंत. चंद्र सूर्य नक्षत्र मंडळीसुद्धा अतिशय भयकंपित झाले.
सगळीकडे नुसता धूर भरला आहे, काही दिसेनासं झालं होतं. सुवर्णाची लंका जी अत्यंत तेजाने झळाळत होती, सतेजी क तेजे झळाळी अशी जी होती, ती सगळी काळवंडून गेली असं समर्थांनी वर्णन केलं. या लांगुलाने असा जो हलकल्लोळ माजवला आणि स्वतः मात्र अजिबात त्यापासून अलिप्त राहिला. थोडासुद्धा हनुमंताच्यावर त्या आगीचा कुठेही काही परिणाम झाला नाही. आणि असा त्या हनुमंताच्या शेपटीने आणि त्या पुच्छाने विलक्षण पराक्रम केला. सगळी लंकेचा विध्वंस करून झालेला लक्षात आलं. आणि मग हनुमंत समुद्रकिनारी गेला. आपली शेपटी त्यांनी त्या पाण्यामध्ये समुद्राच्या विझवली. सुचिस्मंत झाला. सुंदर अशा प्रकारची समुद्रामध्ये हनुमंताने स्नान केलं आणि पुन्हा एक उड्डाण घेऊन माता सीतेसमोर ते अशोकवनात येऊन उभे राहिले. हात जोडला आहे सीता मातेला. आणि सीतेला आतापर्यंत हा सगळ्या पराक्रमाचं वर्णन कळलेलं होतं. तेव्हा सीता माता काय म्हणाली की अरे तू एकटाच फार कष्ट सोसलेस बाबा माझ्यासाठी. तेव्हा मारुती म्हणाला की माते मी धन्य झालो. आईसाठी कष्ट करण्यामध्ये सगळ्यांना धन्यताच वाटली पाहिजे असं हनुमंत आपल्याला इथं सांगून राहिलेले आहे. तुम्हाला मी पाहिलं, माझे सगळे कष्ट दूर झाले. आता लवकरच रामप्रभू इथं येतील आणि आपली निश्चितपणे लवकरात लवकर सुटका होईल. तेव्हा काळजी करू नका, दुःख करू नका असं हनुमंत सीतामातेला सांगतायत. सीतामाता पुन्हा पुन्हा हनुमंताजवळ आणि तुला फार कष्ट झाले रे बाळा असं आपलं मत व्यक्त करते आहे. आणि तिला थोडंसं वाईटही वाटलं आहे की आपल्यासाठी किती सगळ्या लोकांना त्रास होणार आहे. आता युद्ध होणार म्हणजे केवढा तरी विध्वंस होणार. सीतामातेलाही वाईट वाटलं. पण हनुमंताने तिचं सांत्वन केलं आहे की माते मला आता आज्ञा द्या. मी प्रभू राम वाट बघत असतील तेव्हा लवकरात लवकर मी त्यांच्याजवळ जातो. आणि आपल्याला आपला शोध लागला ही सुखद वार्ता मी रामरायांना सांगितली. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा तो विलक्षण झालेला आनंद मला बघण्यामध्ये फार मलाही आनंद मिळेल. तेव्हा मी आता लवकर मला जाण्याची आज्ञा द्या. आणि मग सीतामातेनी त्यांना आज्ञा दिली. आणि प्रभू राम माझी वाट बघत आहे तेव्हा आता मी निघतो असं म्हटलं. सीतेच्या नेत्रांना अश्रूंचा पूर लागला. मारुती पुन्हा पुन्हा सांगतो आहे माते श्रीराम लक्ष्मण आणि सगळं वानर सैन्य घेऊन लवकरच येतील आणि सगळ्या देवगणांसह सुरांसह आपली निश्चितपणे सुटका होईल. लोभ असावा असं वर्णन समर्थ करतात आहे. हनुमंताने तिथून मग शीघ्र उड्डाण केलं आणि ते रामभेटीसाठी निघाले. रामचंद्रांचा उजवा बाहू स्फुरण पाहू लागला. त्यांना खात्री पटली की निश्चितपणे हनुमंत सीतेचा शोध घेऊन वापस येत आहे. तो मनात विचार आला. त्याच क्षणाला हनुमंताचा भीमदेह त्यांच्यासमोर उभा टाकला. नम्रतेने आणि वंदन केलेलं आहे. आणि प्रभू रामांनाही आनंद झाला. हनुमंतालाही आनंद वाटला की माझ्या रामरायांना केव्हा एकदा सीतेचं मी कुशल वर्तमान सांगतो असं वाटलं. आणि सगळं सीतेचं कुशल वर्तमान हनुमंतानी श्रीरामांना सांगितलं. सगळे वानर सैन्य जसं कळलं की सीतेचा शोध हनुमंत लावून आला त्याबरोबर सगळीकडे आनंदी आनंद आणि तो आनंदोत्सव जणू काही ते वानरवीर करायला लागले. हनुमंताने रामरायांना साष्टांग दंडवत घातला. ह्या त्रिकुटाचळावर या कपिवीराने महापराक्रम केला हे रामरायांच्या कानी पडलेलं. पण हनुमंतानी मात्र आपल्या मुखाने नाही बरं का सांगितलं. हनुमंत दास कसा असावा हे पण आपल्याला समर्थ या काव्यामधून सांगतायत की आपला पराक्रम किंवा आपली स्तुती सांगायची नाही. समर्थ दासबोधात म्हणतात ना, आपली आपण करी स्तुती तो एक मूर्ख. आपलंच आपण काय वर्णन सांगायचं. हनुमंत खाली मान घालून फक्त हात जोडून उभा आहे. आणि असं समर्थांनी यात वर्णन केलं आहे की प्रत्यक्ष ब्रह्मदेवानी पत्रिका लिहून पाठवली आणि त्यामध्ये सगळ्या हनुमंताचा तो पराक्रम त्यांनी वर्णन केलेला आहे. आणि तो पराक्रम रामराय वाचतात आहे. आणि तो वाचून रावणाची फजिती आणि ते सगळं लंकेचा विध्वंस वाचून रामरायाला अतिशय हसू आलं.
प्रभू रामांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं विलक्षण कार्य, जे की सीता हरणानंतर रामचंद्र जणू काही हरवूनच बसले होते, तेही कार्य या सेवकाने केलेलं आहे. सेवक कसा असला पाहिजे याचा आदर्श इथे हनुमंतांनी आपल्याला दाखवून दिलेला आहे. मग रामासन्मुख हात जोडून हनुमंत पुन्हा उभे राहिले. सीता शोधाचा आनंद सगळ्या दूर पसरलेला होता. रामदास म्हणाले, महत्कृत्य व्हावे जनी येश यावे, प्रभूसी समस्तासी कल्याण व्हावे. जर महत्कृत्य करायचं असेल तर त्याला यश येण्यासाठी अधिष्ठान असावं भगवंताचं, परमेश्वराचं, असं आपण म्हणतो. त्याप्रमाणे या हनुमंताच्या कार्याला प्रभू रामांचाच आशीर्वाद होता आणि त्यांनी जे कार्य हातात घेतलं होतं ते निश्चितपणे पूर्णत्वाला नेलेलं होतं. असं हे समर्थांनी रचलेलं सुंदर असं सुंदरकांड. ह्या सुंदरकांडाचं वैशिष्ट्य पण आपल्याला विचारलेलं आहे परीक्षेच्या दृष्टीने. तेव्हा वैशिष्ट्य काय म्हणायचं तर 101 ओव्या असलेलं हे सुंदरकांड सगळ्या नवरसांचा परिपोष यात झालेला आहे. हास्यरस आहे, वीररस आहे, अद्भुत रस आहे. हा सगळा पुच्छाचा पराक्रम म्हणजे अद्भुतच रस आहे हो. आणि सगळं जेव्हा असं बिभत्स असं रस पण आलेला आहे की जेव्हा हे सगळ्यांची वस्त्र फाडली हनुमंतानी आणि त्यांच्या कुणाकुणाच्या तोंडामध्ये घाण वगैरे पण टाकली हो. असं बिभत्स पण रस्त्यामध्ये समर्थांनी वर्णन केलं आहे. समर्थांचं भाषा वैभव इतकं अप्रतिम अशा प्रकारचं आहे. आणि असं म्हटलं जातं की समर्थ एका ठिकाणी कधी राहिलेच नाही आहेत. आज इथे उद्या तिथे अखंड ज्यांचं भ्रमण होतं, त्यामुळे वेगवेगळ्या देशातल्या आणि वेगवेगळ्या प्रांतातल्या भाषा सगळ्या त्यांच्या या वाङ्मयामध्ये जणू काही आपल्याला बघायला मिळतात आहे, वाचायला मिळतात आहे. त्यामुळे त्यांच्या या काव्याचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल की ह्यात सगळे रस ठासून भरलेले आहेत. यमक, अनुप्रास, शब्दालंकार, अर्थालंकार ह्या सगळ्यांची याच्यामध्ये जोड घालून आणि समर्थांनी हे काव्य सुंदर अशा प्रकारचं ठाई त्यांनी हे सगळे अलंकार त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. एका दासाचं आणि आपल्या स्वामी कार्यासाठी केलेलं आणि अचाट अशा प्रकारचं हे कार्य, विलक्षण असा हा पराक्रम आणि तोही याच्यामध्ये वर्णन केलेला आहे. समर्थांच्या या शब्दांना वजनदारपणा आलेला आहे आणि म्हणूनच सुंदरकांडाला त्यांनी कांड सुंदर्य असं पण काही ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आपण बघितलं गरगरितो, भरभरितो असे जे सगळे शब्द आहे ना, ते वाचल्यानंतर आजही आपल्यासारख्यांमध्ये सुद्धा स्फुरण चढतं. काहीतरी कार्य आपणही करावं अशा प्रकारची एक स्फूर्ती निर्माण होते. आणि असंच ह्या सगळ्या काव्यामधून समर्थ आपल्याला दाखवून देत आहे. असा हा समर्थांनी वर्णन केलेला हनुमंताचा विलक्षण पराक्रम आणि तो पराक्रम स्वामी कार्यासाठी केलेला असल्यामुळे आणि समर्थ दासांना स्फूर्ती देऊन जातो आहे. त्यांच्याकडून ही अद्भुत काव्यरचना त्यामुळेच निर्माण झाली आणि म्हणून समर्थांच्या या सुंदरकांडाचं वर्णन करावं तेवढं कमीच आहे. एका ह्या सुंदरकांडामध्ये आणखी समर्थ आणि हनुमंत ह्यांचाही आपल्याला संबंध बघायला खरं तर खूप छान वाटतं. कारण हनुमंताचाच अवतार म्हणून समर्थांनी जन्म घेतलेला आहे आणि हनुमंतांसारखंच अफाट अशा प्रकारचं कार्य जीवनभर समर्थांनी पण केलेलं आहे. आणि आपला प्रभू राम ह्याच्यासाठी केलेलं आहे असं त्यांनी म्हटलं. परत स्वतः मी माझ्यासाठी केलं आहे किंवा कोणासाठी केलं आहे असं अजिबात नाही आहे. राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप असं जे समर्थांनी सांगून ठेवलं. तर म्हणून हनुमंत आणि समर्थ जणू काही एकरूपच आहेत. स्वामींचे दास आहेत, सेवक आहेत. आणि स्वामींचं कार्य करण्यासाठी सेवकांनी किती नम्र असलं पाहिजे, किती तत्पर असलं पाहिजे, कशा प्रकारची स्फूर्ती असली पाहिजे, कसं चैतन्य त्याच्यामध्ये सळसळलं पाहिजे, असं सगळं आपल्याला ह्या काव्यामधून बघायला मिळतं. आणि ते सगळं बघत असताना अतिशय आपल्याला मनालाही आनंद वाटतो आहे. ह्या सुंदरकांडामध्ये ह्या समर्थांनी जे हनुमंताचं वर्णन सगळं केलं आहे. त्यामुळे कारण त्यांची हनुमंत आमची कुळवल्ली, राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीनी फळली, रामदास बोले या नावे.
आणि म्हणून हनुमंत त्यांचं आराध्य दैवतच होतं आणि त्या आराध्य दैवताचा पराक्रम वर्णन करताना त्यांच्या वाणीला, त्यांच्या शब्दांना असं विलक्षण तेज आलेलं आहे आणि अशी स्फूर्ती, चैतन्य प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून या सुंदरकांडामध्ये असं म्हणावं लागेल की एका रामदूताची थोरवी एक रामदास वर्णितो आहे. रामदूताची थोरवी एक रामदास वर्णितो आहे आणि ही कल्पनाच अतिशय हृदयंगम अशा प्रकारची आहे, अतिशय हृदयंगम अशी आहे. आणि म्हणून धन्य ते समर्थ आणि धन्य त्यांचे दास, धन्य प्रभू श्रीराम आणि धन्य त्यांचे दास. आता एवढं सांगून माझ्या वाणीला मी विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.